तुम्ही 2-3 शब्द बोलले तरी चालेल का? त्यांचे आभार मानतो. नमस्कार, मी योगिता धनराज तेलंग, प्रभाग क्रमांक 14 मधनं निवडून आले आहे. तर मी सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की त्यांना आमच्यावर विश्वास दाखवला आणि मी आमचे कार्यकर्ते जितके त्यांनी अहोरात्र मेहनत करून आमच्यासाठी झटले, मी त्यांचे मनापासून आभार मानते. आमचे मतदाता बंधू भगिनी त्यांनी आम्हावर विश्वास दाखवला, मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. अब हम उनके हस्बैंड है धनराज तेलंग जी से उनसे बात करेंगे कि जनता की कैसे क्या सेवा करेंगे. जय भीम. सर्वप्रथम मी भाजपाचे शीर्षस्थ नेते, सर्व शीर्षस्थ नेते, नाव नाही घेत कोणाचं आता, म्हणजे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, सुधाकर देशमुख असतील, संदीप जोशी असतील, प्रवीणजी आहेत, सर्व शीर्षांनी आभार मानतो की त्यांनी या तेलंग कुटुंबावर विश्वास दाखवला आणि माझ्या घरात दुसऱ्या पिढीत तिकीट दिली. माझे वडील 1994 पासून या पक्षाचे कार्यकर्ते होते. 70 वर्षाच्या वयात आजही ते पक्षासाठी मेहनत करतात. या 36 वर्षाच्या कालावधी मी साधारण मला 10 वर्ष झाले काम करून राहिलो. दुसऱ्या पिढीमध्ये माझ्या विश्वास दाखवला पक्षाने आणि तिकीट दिली आणि त्यांचे म्हणजे आभार आहे खरंच. त्यानंतर भाजपाचे प्रभाग 14 जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मागच्या 15 दिवसामध्ये जी अहोरात्र मेहनत केली आमच्यासाठी. त्यात 4 उमेदवार होतो आम्ही, 4 मध्ये 3 निवडून आले. काही कारणामुळे किंवा काही थोड्या मताने 120 मताने प्रगतताई पाटील या निवडणूक जिंकू नाही शकल्या. त्याची खंत आम्हाला सर्वांना आहे की आम्ही कुठेतरी कमी पडलो त्यांच्याबद्दल. पण 3 निवडून आलेले आहेत. तेही एक सुखद धक्का म्हणजे आहे की 3 निवडून दिले भारतीय जनता पक्षाचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभाग 14 जी जनता आहे, म्हणजे 57,554 मतदार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतके मत देऊन उपकृत केलं आहे. त्यांच्याप्रती खरंच जितकं बोलायला पाहिजे तेवढं कमी आहे की त्यांनी आमच्यावर खरंच विश्वास दाखवला. नेत्यांनी पक्ष म्हणून दाखवला, कार्यकर्त्यांनी भाजप म्हणून दाखवला, पण सामान्य जनतेला ज्यांच्याशी काही देणं घेणं नाही कोणत्या यशाशी, अशा लोकांनी मतदार बंधू आणि भगिनींनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला साधारणतः 11-11.5 मतांनी निवडून दिलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो मी. तो धनराज भाऊ, जैसे कि अभी आप जीत के आए हैं, तो अभी आप जनता की सेवा और जनता के बीच में रहोगे. मी मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये पक्षाशी जोडलेला महामंत्री प्रभागाचा, नंतर 2 वेळा गिट्टर मारडाचा अध्यक्ष आणि आता मंडळाचा महामंत्री. म्हणजे हा पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वासच आहे. इतके पद दिले मला आणि आता तिकीट सुद्धा दिलं, ते सुद्धा आम्ही निवडून आलेलो आहे. राहिलं कामाची गोष्ट, मी जेव्हा पदावर नव्हतो तेव्हा सुद्धा मी 2,92,00,000चा फंड गिट्ट्यांसाठी आणलेला आहे. त्याचे कामं अजूनही सुरूच आहे. काही भूमिपूजन झालेले आहेत, म्हणजे सीएम साहेबांच्या माध्यमातून आहे, संदीप जोशी असतील, सुधाकरराव कोडे असतील, यांच्या माध्यमातून अजूनही काम करणं सुरूच आहे. त्यामुळे त्यावेळेस जेव्हा मी पदावर नव्हतो, शासकीय पदावर, त्यावेळेस मी काम केलं. आता तर सत्ता भेटलेली आहे, सत्तेत त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. तो ऐसे हमारे भारतीय जनता पार्टी के योगिता धनराज तेलंग जी